विजयसिंह मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांची बावडा इथं गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळते आहे। या घडीची मोठी बातमी आहे। खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि राजकीय घडामोडी घडत असतानाच भेटीगाठी, आरोप प्रत्यारोप, चर्चा, एकमेकांचे पक्ष बदलणं अशा अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत आणि त्यातच विजयसिंह मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांनी बावडा इथं गुप्त बैठक बोलावलेली होती। या दोघांची ही गुप्त भेट झालेली आहे। या भेटीमध्ये काय अनुषंगाने चर्चा झाली हे पाहणं, हे जाणून घेणं अत्यंत रंजक ठरणार आहे। बावडा इथं गुप्त बैठक झालेली आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। काय घडामोडी पुढच्या घडतात हे बघणं यामुळे औत्सुक्याचं ठरणार आहे। विजयसिंह मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांची ही भेट अर्थातच आज दिवसभर चर्चेचा विषय राहील। बावडा इथं या दोघांनी एकमेकांशी संवाद साधलाय। अर्थातच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा काय सदिच्छा भेट किंवा सदिच्छा भेट का पुढे काय करायचं या संदर्भातील असणार, अर्थातच ती राजकीय असणार आणि याविषयी अधिक जाणून घेऊया। आमच्या सोबत आहेत सागर कुलकर्णी। सागर, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अर्थातच महत्त्वाची आहे, अनेक चर्चांना सुरुवात करणारी आहे, काय सांगाल? हर्षवर्धन पाटील आणि मोहिते पाटील यांची बावडा या हर्षवर्धन पाटील यांच्या घरी भेट होणं फार मोठी गोष्ट आहे, कारण की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघ येतो आणि इंदापूरने जर साथ दिली तर बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुप्रिया सुळे यांचा मार्ग सोपा होतो। पण अशा परिस्थितीमध्ये कुठे ना कुठेतरी मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांचे देखील निकटवर्तीय संबंध आहेत। खूप जुने दोन्ही घराणे आहेत हे, आणि मुळात म्हणजे कुठे ना कुठेतरी शरद पवारांच्या अप्रत्यक्षरित्या राजकीय खेळीमुळे अस्वस्थ असणारे हे दोन्हीही नेते आहेत। जर हे दोन नेते एकत्रित येत आहेत तर कुठे ना कुठेतरी इंदापूर आणि बारामती मतदारसंघामध्ये कुठे ना कुठेतरी वेगळे मेसेज जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट हे याचंच एक उदाहरण आहे असं म्हणावं लागेल, कारण की इंदापूर जर मतदारसंघ हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्यांनी जर वेगळ्या स्वरूपाचं काम केलं गेलं तर सुप्रिया सुळे यांना धक्का बसेल आणि कुठे ना कुठेतरी त्यांची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळे या भेटीकडे एक वेगळ्या राजकीय अर्थाने बघावं लागणार आहे आणि कदाचित पुढच्या काळामध्ये, कारण की जर आपण पाहिलं तर मागील 2 आठवड्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्याकडे स्वतः अजित पवार गेले होते, नंतर शरद पवार यांनी स्वतः हर्षवर्धन पाटील यांना बोलवलं होतं। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुप्रिया सुळे यांची आणि राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्यामध्ये काट्याची टक्कर आहे। अशा परिस्थितीमध्ये कुठे ना कुठेतरी मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांची भेट ही सुप्रिया वाढवणारी ठरेल असं म्हटलं तर वावगं नाही करणार। नक्की नक्की सागर, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल। जसं आमचे प्रतिनिधी सागर सांगत होते की पुण्यामध्ये हर्षवर्धन पाटलांच्या घरी एक बैठक झालेली होती। ही बैठक अजित पवार, हर्षवर्धन पाटील, पृथ्वीराज चव्हाण या सगळ्यांची झालेली होती आणि त्यामध्ये हर्षवर्धन पाटलांच्या मनात जी काही नाराजी किंवा अस्वस्थता असेल ती दूर करण्याचा प्रयत्न झाला होता। त्या पाठोपाठली ही जी बैठक आहे किंवा ही जी भेट आहे विजयसिंह मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातली, या दोन्ही बैठकांचं कनेक्शन आपल्याला टाळता येणार नाही, नाकारता येणार नाही। पुढच्या बातमीकडे वळूया। लोकसभा निवडणुकीसाठी आज मुंबईतील शिवसेना उमेदवार अर्ज भरणार आहेत। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे राहुल शेवाळे त्यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करतील। यावेळी त्यांच्यासोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत। शिवसेनेचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत। दुसरीकडे शिवसेनेसह काँग्रेस उमेदवार सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून तर एकनाथ गायकवाड दक्षिण मध्य मुंबईतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। उर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त यांच्यासह संजय निरुपम आज उपनगरातील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहेत। ही लोकसभेची निवडणूक आहे। मतदारसंघ म्हणजे काय, अनेक ठिकाणी आता सगळेजण उभे आहेत। म्हणजे माननीय भाजपचे अध्यक्ष अमित शहाजी आहेत की स्वतः माननीय पंतप्रधान उभे आहेत, ते काय गल्लीबोळात फिरत असतात का? ते देशभर फिरत आहेत की म्हणून ही देशाच्या आयडिओलॉजीची निवडणूक आहे। देश कसा असायला पाहिजे आणि मग ती आयडिओलॉजी एक हिंदुत्वाची भूमिका घेणारा आणि एक भ्रष्टाचारी किंवा कमकुवत असलेला
अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे, तर मग हिंदुत्वाची भूमिका घेऊन जर उभं राहण्याचं असेल आपल्याला, तर आपल्याला एकमेव नेतृत्व आहे नरेंद्र मोदीजींचं, की त्या नेतृत्वाच्या सोबत एक मजबूत सरकार उभं करणं आवश्यक आहे. ते काम आपण करतो आणि जनता निश्चितपणे त्याला भरभरून मतदान देईल. सगळी दिग्गज नावं मुंबईतली, आपण ज्याला म्हणतो बिग फेसेस, सावंत यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत. आपल्या सोबत अरविंद सावंतजी, काय सांगाल? तुमच्या समोर प्रमुख आव्हान आहे ते मिलिंद देवरा काँग्रेस उमेदवार यांचं, कसं आव्हान त्यांचं मोडून काढलं? मला वाटतं ते आव्हान आहे की नाही हाच खरा प्रश्न आहे. कारण गेले 4.5-5 वर्ष ते घराच्या बाहेर पडले नाही आणि आता ते अचानक बाहेर पडलेले आहेत आणि म्हणून ते फार आव्हानात्मक आहे, अशातला भाग नाही. आणि लोकांनी सुद्धा विचार केलेला आहे की देशामध्ये त्यांना जर मजबूत सरकार हवं असेल तर त्या मजबूत सरकारसाठी मजबूत नेता पण हवा आहे. आणि आमचं भाग्य असं आहे की आमच्याकडे मजबूत नेता आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश अतिशय मजबूतपणे चालवण्याचं सामर्थ्य असलेलं नेतृत्व आमच्या सोबत आहे. आणि म्हणून आयडिओलॉजीची निवडणूक आहे खरं तर. मग देशाला हिंदुत्वाची दिशा देणारं सरकार, देशाला न्याय देणारं सरकार, सुरक्षा प्रदान करणारं सरकार आणि त्यांनी जगभरातली जी भारताची प्रतिमा उंचावली त्याला तोड नाही आहे. आत्ता ज्या काही गोष्टी घडल्या, अगदी DRDOचं मिसाईल जाऊन आपल्या सॅटेलाईटला उडवून गेलं, ही सामान्य गोष्ट नाही आहे. ती 2012ला पण होती, का नाही केली? पण त्याला धाडसी नेतृत्व लागतं. ते धाडसी नेतृत्व हे देशाला लाभलेलं आहे. आणि म्हणून जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना निवडून देणार. आणि नरेंद्र मोदीजींना द्यायचं असेल तर त्यांना आमच्यासोबत आपण NDAमध्ये जे काही घटक पक्ष आहेत त्या सगळ्या खासदारांना निवडून देणं कर्तव्य बुद्धीनं लोक निवडून देतील असं निश्चितपणे मला वाटतं. तुमच्या प्रचार रॅलीमध्ये भाजपचे देखील खासदार आमदार आहेत, सगळेजण एकत्र आहेत, काय सांगा? थँक्यू. तुमच्यासोबत भाजपचे देखील पदाधिकारी आमदार आहेत ना, म्हणजे काय मग युती याचा अर्थ काय होतो? सोबत मंगल प्रभात लोढाजी आहेत, सोबत राजपुरेजी आहेत, अतुल शहा मागे उभा आहे, शिवसेनेचे सर्व आमदार आहेत, नगरसेवक आहेत, शिवसेना भाजपाचे नगरसेवक सगळे आहेत. एवढं मोठ्या प्रमाणात आता ते ॲसेट झाला. आता ताकद दुप्पट झाली. अर्थात नशिबान मी असा होत की मागच्या वेळेस सुद्धा आम्ही निवडणूक शिवसेना भाजप युतीतच मी लढलो. आता पुन्हा दोघांची युती झालेली आहे, त्यामुळे निश्चितपणे मार्ग सोपा झाला आहे. तर आपण बघतोय अरविंद सावंत सांगते की त्यांचा मार्ग सोपा झाला आहे, पण मतदार राजा कोणाच्या पारड्यात मत टाकतोय हे आपल्याला पाहावं लागेल. सध्या तरी अरविंद सावंत यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी दाखल करण्यासाठी ते निघालेत. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.